आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून म्हणजे खरात प्रकरण असेल, त्याच्यानंतर एरंडेंचं प्रकरण असेल आणि आता तिसरं जे उघडकीस आलेलं आहे ते अत्यंत महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारामधली गंभीर प्रकरणं आहेत. खरात प्रकरणाचा वरती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी SIT नेमलेली आहे. ती SIT अतिशय चांगल्या पद्धतीने, वेगाने, जलद गतीने त्याच्यावरती काम करत आहे. त्याच्यामध्ये अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि पोलीस त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. दुसरा एरंडेंचा विषय पुढे आला, त्याच्यावरती देखील पोलिसांची कारवाई अतिशय चांगली चालू आहे. आणि तिसरा विषय जो एका नामांकित कंपनीमधला परवा जो उघडकीस आलेला आहे, हा तर अतिशय गंभीर प्रकरण आहे. त्याच्यामध्ये महिलांवरती अन्याय अत्याचार होणं एका चांगल्या मोठ्या नावाजलेल्या कंपनीमध्ये, आणि त्याच्यामध्ये धर्मांतरण करून घेणं, गोमांस खायला घालणं आणि नमाज पडायला लावणं, त्यांना रोजे ठेवायला लावणं, ह्या ज्या गोष्टी आतापर्यंत आम्ही कायम म्हणत होतो. केरळा फाईल्स हा पिक्चर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा अनेक लोकांनी त्याच्यावरती नाकं मुरडली आणि त्याच्यावरती प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले होते. परंतु आज नाशिकमध्ये अशा एका कंपनीमध्ये जो हा प्रकार उघडकीस आलेला आहे तो अत्यंत गंभीर, म्हणजे कशा पद्धतीने हिंदू मुलींचं शोषण करू शकतात. म्हणजे लग्न झालेला मुसलमान आहे, त्याला 2 मुली आहेत आणि तरी देखील आमच्या हिंदूच्या मुलींवरती तो बलात्कार करतो हरामखोर, त्या मुलीला फसवतो आणि गरिबांच्या मुली नोकरी टिकवण्यासाठी कुठंतरी अशा पद्धतीने पीडित होत आहे. आणि त्याच्यावरती पोलिसांनी केलेली कारवाई, पोलीस आता पुढचा तपास करत आहे की हे जे रॅकेट जे आहे हे स्पॉन्सर्ड रॅकेट आहे, ह्यांना कोणी पैसे पुरवत आहे का, ह्यांना कोणी अशा पद्धतीचं करण्यासाठी सांगत आहे का, या सगळ्याच गोष्टींचा तपास पोलीस कसोशीने करत आहे. परंतु आम्ही आज भेट खास अशासाठी दिलेली आहे की नाशिकमध्ये एक सुरक्षित वातावरण महिलांच्या दृष्टिकोनातून निर्माण व्हावं आणि महिलांनी देखील पुढे यावं. जर कोणी कुठं महिलांवरती अन्याय अत्याचार करत असेल, त्यांची विनयभंग करत असेल, कुटुंबातून त्यांच्यावरती बलात्कार होत असेल, किंवा एका नोकरीच्या ठिकाणी, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये कुठं पण जर अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होत असेल तर नाशिकच्या महिलांनी न घाबरता, न डगमगता पुढे यावं. त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, आमच्याशी संपर्क करावा. शासन, प्रशासन आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. महिलांनी अजिबात घाबरू नये, अन्याय कुठंही सहन करू नये. आणि पोलिसांना आम्ही आता विनंती केली आहे की तुम्ही तपास चांगल्या पद्धतीने करतायत, परंतु जशा पद्धतीने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून एक मिशन राबवलं गेलं. आम्ही तिन्ही आमदार आणि अध्यक्ष एक 4 महिन्यांपूर्वी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो होतो, माननीय पोलीस आयुक्तांना भेटलो होतो आणि त्यानंतर पोलीस आयुक्त साहेबांनी एक मिशन ह्या शहरामध्ये राबवलं होतं. तशीच आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आज तिन्ही आमदारांनी, आमच्या अध्यक्षांनी, की आपण, आमचे सर्व पदाधिकारी होते, की आपण ह्या विषयाच्या बाबतीमध्ये महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून मिशन 0 टॉलरन्स अगेन्स्ट द क्राईम अगेन्स्ट द वुमन हे आपण राबवावं. आपण एक सुरक्षिततेच्या भावना निर्माण करावी. एक हेल्पलाईन नंबर खास महिलांसाठी आपण उपलब्ध करून द्यावा. आणि जनजागृती जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये दामिनी पथक असेल, पोलिसांनी देखील करावी. आणि आम्ही देखील आमच्या संघटना ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून आमचे पदाधिकारी देखील करतील. आम्ही देखील काही कंपन्यांमध्ये भेट देऊ. आणि परवा मी आणि सीमाताई आणि राहुल भाऊ कलेक्टरांशी बोललेलो आहोत. त्यांना सोमवारी कलेक्टर साहेबांना या विषयाच्या बाबतीमध्ये महिला बाल कल्याण विभाग, भरोसा असेल आणि इतर सर्व जे विभाग आहे की विशाखा समिती असतील, कॉलेजेसमधल्या, शाळांमधल्या आणि कंपनी ॲक्टच्या अंतर्गत असलेल्या ज्या पॉक्सोच्या समित्या ज्या आहेत, ह्या समित्या सगळ्या ठिकाणी कार्यान्वित आहेत का, त्यांचा दरवर्षाचा सोशल ऑडिट झालेला आहे का, आणि त्यांच्याकडे जर मायनर जर कुठली तक्रार असेल तर त्याचं देखील त्यांनी डिटेक्शन करावं, त्यांनी ते पोलिसांना कळवावं. ह्या दृष्टिकोनातून आम्ही कलेक्टरांकडे परवा बैठक लावलेली आहे.